आमचे सन्माननीय शशिकांत चव्हाण हे देखील उपस्थित आहे. त्यांनाही विनंती करतो कृपया आसन ग्रहण करावं. सन्माननीय पाहुणे आपला बहुमूल्य वेळ इथं देत आहेत. आपल्या विनंतीला त्यांनी मान दिलेला आहे आणि या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याबद्दल सेवा समिती, स्थानिक समिती आणि संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं स्वागत करूया. सर्वप्रथम श्री महेंद्र पाटकर यांना विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते सन्माननीय डॉक्टर संजयजी केसरे आणि सन्माननीय श्री शशिकांत चव्हाण या दोघांचंही आपल्या गावामध्ये पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह. आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. संपूर्ण गावाच्या वतीनं त्यांचं आमच्या गावामध्ये स्वागत. तसंच सन्माननीय महेंद्र पाटकर यांना विनंती करेन की त्यांच्याच शुभ हस्ते या गावचं भूषण माजी सभापती सन्माननीय संजयजी वेंगुर्लेकर यांचंही इथं शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. सन्माननीय संजयजी वेंगुर्लेकर स्वागत होत आहे. सन्माननीय तुळशीदास अंजनी पाटकर यांचंही इथं स्वागत होत आहे. सर मोरिये या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही या ठिकाणी स्वागत होत आहे. तसेच सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य प्रसादजी सर्वेकर इथं उपस्थित आहेत. त्यांचंही या ठिकाणी स्वागत होत आहे. सन्माननीय सतीशजी राऊळ, सन्माननीय सतीशजी राऊळ, हो. तसेच सन्माननीय स्मिता पिंगुळकर यांचंही या ठिकाणी स्वागत होत आहे. ग्रामपंचायत सदस्य, त्याचप्रमाणे ग्रामपंचायतच्या माजी सदस्य आणि माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आरती पाटील यांचंही या ठिकाणी स्वागत होत आहे. सन्माननीय अमिता पाटील यांच्या शुभ हस्ते सर्व पाहुणे मोठा आहे, महती मोठी आहे, स्वरूप मोठं आहे, पण कमीत कमी शब्दात आणि अगदी अल्प वेळेत थोडंसं जे काय सांगितलं ते यांनी सांगितलं कीर्तन स्वरूपामध्ये. पण मी थोडासा तुम्हाला आढावा देतो. मी याचं श्रेय फक्त मी आमच्या संबंध कमिटीच्या वतीने बोलतोय. आमचे प्रकाश पाटील हे सगळी यंग मंडळी जी आहेत ती माझ्या म्हाताऱ्याबरोबर एकत्र आहेत. आणि त्यामुळे आम्ही जेव्हा 2012 साली आम्ही ही कमिटी ताब्यात घेतली त्यावेळी मी म्हटलं त्यांना म्हणजे माझ्याकडे त्यांना हे सांगितलं होतं की बाबा देवीची सेवा म्हणजे एक्झॅक्टली काय असतं. आपला हा कोकणी माणूस जो आहे फार देवबळ आहे आम्हाला माहिती. 100 रुपये खिशात असले तर 99 रुपये पेटीत टाकायचे आणि 1 रुपयामध्ये बसची वाट बघत जायचा असा हा देवबळा माणूस आहे. पण ह्याच्या पैशाचा योग्य वापर होणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि ह्या कर्तव्य पाळण्यासाठी आम्ही हळूहळू करत आमच्या संस्थेने बऱ्याचशा गोष्टी केल्या आहेत. ह्याचा काही लोकांना आढावा असेल, काही वरती बसून ऐकत असतील कदाचित. पण त्यामुळे मी थोडक्यात या असलेल्या सगळ्या माणसांनी आपल्याकडे आता जमलेली साधारण 40 माणसं असतील, पण 40 माणसांनी आपल्या बाकीचे सभासद आहेत त्या प्रत्येकालाही सांगावं की ह्या माणसांचं ह्या कमिटीचं आणि ह्या चामुंडेश्वरींनी आमच्याकडनं काय करून घेतलेलं आहे याचा एक थोडक्यात आढावा म्हणून तुम्हाला द्यायचं. 2012 साली जेव्हा आम्ही ही कमिटी ताब्यात घेतली
तेव्हा मी सांगितलं की आम्ही म्हटलं की आपलं दायित्व आहे, आपण सगळे शहरात आलो वाढलो, पण ह्या मातीसाठी आपलं काहीतरी दायित्व आहे आणि त्यासाठी आपल्याला काय काय करता येईल. मग ते एज्युकेशन बेस असेल, मेडिकल बेस असेल, प्रबोधन करायचं काम असेल, शैक्षणिक असेल, ह्या ह्याच्यामध्ये आम्ही थोडं करत त्याची मी काय तुम्हाला अशी संबंध अशी नावावळी जमणार नाही. तुम्ही आपली चामुंडेश्वरीची वेबसाईट बघितली तर तुम्हाला सगळं मिळेल त्याच्यात. त्यानंतर आज स्नेहलनी सांगितलं की खरोखर ह्याचा पहिला मुहूर्तमेढ जो आहे ते आमच्या अमिता पाटीलनी टाकला. तिने सांगितलं की मला असं द्यायचं आहे मेडिकलसाठी. आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नाने आम्ही सांगितलं बाबा असं आहे आणि आम्हाला इथं वाटतं की डायलिसिस सेंटर सुरू करावं. मग किशोर आहेत, त्यांनी ते संबंध त्याचा अभ्यास केला आणि त्याने सांगितलं की रोटरी क्लब आणि डॉक्टर खडसे यांचं असं ऑलरेडी एक आहे आणि त्याला आपण सगळं ते करू शकतो. आमचा मानस एक 4 मशीन्स द्यायचा. तूर्त आम्ही त्याला 2 देतो आहोत आणि आई चामुंडेश्वरीची कृपा लवकरच आम्ही आणखीन 2 देऊ. आणि मी असा सांगणार नाही की तुम्ही असा धोधो करून मदत करा, पण तुम्ही खरोखर ती आमची वेबसाईट बघावी आणि ज्या रीतीने मदत करता येईल ह्या सर्व सामाजिक कार्यासाठी त्यांनी करावी. धन्यवाद. आत्ताच राजू पाटकर, महेंद्र पाटकर आपल्याबरोबर बोलले आहेत, पण ह्याच्यात जरी आम्ही कोणी काही दिलं किंवा ऑफकोर्स सेवा समिती आणि चामुंडेश्वरीमुळे, पण याच्यात नंदकिशोर पाटलांचं खूप सहकार्य आहे. ते इथे डॉक्टर्सना भेटणं, हॉस्पिटल्सना व्हिजिट करणं. सो खरोखर नंदकिशोर पाटलांसाठी जोरदार टाळ्या होऊ देत. नंदकिशोर पाटील, धन्यवाद. विनंती करतो की आपलं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनोगत व्यक्त करावं. या परिसरातील आद्य दैवत श्री चामुंडेश्वरी आणि या दैवतांनी ज्याला सुबुद्धी दिली अशी ही चामुंडेश्वरी सेवा समिती, त्या सेवा समितीचे अध्यक्ष श्री सन्माननीय पाटकर साहेब, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय सदस्य, या गावचे सरपंच, तसेच ग्रामपंचायत सदस्य, या सेवा समितीमधील सर्व सन्माननीय सदस्य, आमच्या रोटरीचे सन्माननीय मित्र आणि आपण सर्व जमलेले या ठिकाणी ग्रामस्थ, भाविक, आज या ठिकाणी एक वेगळ्या कार्यक्रमासाठी मी पहिल्यांदाच हजर राहतोय. दरवेळी आमचा एक ठरलेला कार्यक्रम असतो, एकतर मेडिकल कॅम्प्स असतात, हॉस्पिटल असतं किंवा काहीतरी शिकण्यासाठी नवीन आमच्या कॉन्फरन्सेस असतात. पण अशा एका अत्यंत नोबल किंवा अत्यंत उदार कार्यक्रमामध्ये मला आज तुम्ही या ठिकाणी संधी दिली, त्याबद्दल मी सर्वप्रथम या आयोजकांचे आभार मानतो. खरं तर मी आज येणार नव्हतो, कारण या सर्व कार्यक्रमातील आमचा एक मित्र राजनजी बोबाटे यांना काल हृदयविकाराचा अत्यंत सिरियस असा त्रास झाला आणि ते सध्या ॲडमिट आहेत. त्यामुळे माझं मन करत नव्हतं की, कारण त्यांनीच हे सर्व घडवून आणलं होतं. पण नंतर विचार केला की हे तर कार्य घडलं पाहिजे, कारण ह्याचे आशीर्वाद त्यांच्यापर्यंत पोचले पाहिजेत, तरच ते लवकर बरे होतील, त्यांना चांगलं आयुष्य मिळेल. म्हणून मी आज या ठिकाणी पाटकर साहेबांच्या विनंतीनुसार या ठिकाणी आलेलो आहोत. आता आपल्याला सर्वांना माहित आहे, पाटकर मॅडमने मगाशी सांगितलं की आजार कोणाला होऊ नये असं प्रत्येकाला वाटतं, त्यापैकी मी पण आहे. पण हे आजार झाले तर ते बरे पण झाले पाहिजेत. ज्यांच्याकडे पैसे आहेत, जे श्रीमंत आहेत, ते पटकन चांगले डॉक्टर्स बघतात, चांगले हॉस्पिटल्स बघतात आणि ते बरे होतात. पण गरीब लोकांनी काय करायचं? कारण आपला हा जर प्रदेश बघितला, आपला हा जिल्हा बघितला, तर याला काही मर्यादा आहेत. या ठिकाणी चांगले डॉक्टर्स नाही आहेत, मोठे हॉस्पिटल्स नाही आहेत, की ज्या ठिकाणी तुम्हाला असे मोठे आजार झाले तर तुम्ही पटकन तुम्हाला ती ट्रीटमेंट मिळेल याची गॅरंटी नाही आहे. तर ह्या विचारातूनच आम्ही रोटरी क्लब कुडाळनी साधारणतः 2 वर्षापासून आम्ही या विचारात होतो की डायलिसिस सेंटर आपण चालू करायचं आणि हे संपूर्ण मोफत असेल.
म्हणजे गरीब रुग्णांना पैसे खर्च करायची गरज नाही. तर हे सर्व ह्या गोष्टी कठीण असतात, तुम्हाला माहीत नसेल कदाचित, कारण ह्या गोष्टी सांभाळणं, ह्या चालवणं ह्या फार कठीण असतात आणि त्या फुकट चालवणं तर अजून कठीण असतं. मग आम्ही सुरुवातीला 2 मशीन्स कशी उभी केली CSR फंडातून. पण पाटकर मॅडमची मी माफी मागतो की पेशंट इतके वाढले की ते मशीन्स अपुरी पडायला लागले. मग आम्ही आमच्या बऱ्याच लोकांना सांगितलं की असं असं आपण अजून या ठिकाणी मशीनची आम्हाला गरज आहे. आणि मग आम्ही देसाई यांच्यामार्फत श्री पाटकरांना हा निरोप गेला आणि त्यांच्या सर्व चर्चेतून आजचा हा कार्यक्रम सादर होतोय. समाजामध्ये किंवा ह्याच्यामध्ये आता बऱ्याच वाईट सवयी आहेत, वाईट व्यायामाचा अभाव आहे किंवा खाण्यामध्ये काही दोष आहेत, ताणतणाव आहेत, BP, डायबिटीज, या सर्व गोष्टीमुळे किडनी आजाराचं प्रमाण हल्ली खूप वाढलेलं आहे. तर हे वाढू नये हे आम्ही काम करतच आहोत. पण ज्यांचा ऑलरेडी आजार झालेला आहे त्यांच्यासाठी म्हणून आम्ही हे सुयश हॉस्पिटलच्या ठिकाणी रोटरी डायलिसिस सेंटर आम्ही चालू केलेलं आहे. गेल्या 2 वर्षामध्ये आम्ही जवळपास साधारणतः 2 ते 2,500 डायलिसिस मोफत केलेले आहेत. दर महिन्याला जवळपास 200 डायलिसिस आम्ही दर महिन्याला मोफत करतो, म्हणजे सर्वच मोफत करतो. आणि याचं समाधान एवढं मिळतं कारण हे माझ्याकडे येणारे पेशंट श्रीमंत नसतात, ते गरीब असतात. ते डायलिसिस करण्यासाठी बसनी येतात, स्टँडवरून उतरतात, 100 मीटरवरती माझं हॉस्पिटल आहे, तिथे डायलिसिस घेतात, तिथेच चहा कॉफी त्यांना दिली जाते, बिस्किट दिलं जातं आणि हे परतीच्या प्रवासात सुद्धा बसनीच घरी जातात. म्हणजे इतकं त्यांना इकॉनॉमिकली सस्टेनेबल हा प्रोजेक्ट त्यांना त्याच्यासाठी आहे की त्यांना कुठली रिक्षाची गरज लागत नाही, स्पेशल वाहनाची गरज लागत नाही. आणि बघा, आपल्या घरी एखादा पेशंट आजारी असेल तर कुटुंब सगळं आजारी पडतं, मग त्या पेशंटची काळजी घेणारे लोक असतात, त्याच्यावर थांबणारे लोक असतात, त्याला दवाखान्यात घेऊन जाणारे लोक असतात, त्याच्यासाठी खर्च करणारे लोक असतात. पण या बाबतीत आम्ही त्यांना संपूर्ण स्वयंपूर्ण ठेवलेलं आहे की ते स्वतः येतात, स्वतः डायलिसिस घेतात, घरी जातात. कदाचित कधीतरी विकनेस आला तर एखादा नातेवाईक त्यांच्यावर असतो, नाहीतर अदरवाईज नातेवाईकांचा पण आम्ही खूप त्रास कमी केलेला आहे. तर हे सर्व करत असताना मदतीची गरज लागते, कारण या सर्व गोष्टी खूप खर्चिक असतात आणि यासाठी आम्ही असं आवाहन केलं होतं. आणि मला अतिशय खूप आनंद वाटतोय आणि खूप असं म्हणजे आभार मानावेसे वाटतात की एवढ्या छोट्याशा गावामध्ये ही सगळी मंडळी आहेत, यांचे विचार एवढे मोठे आहेत, हे ऐकून खूप बरं वाटलं. कारण ह्यांचं जे काम आहे ते सर्व विभागामध्ये यांनी काम केलेलं आहे. शाळा असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, मंदिराचं डेव्हलपमेंट असेल किंवा या समाजासाठी डेव्हलपमेंट आहे, या सर्व क्षेत्रावर त्यांनी काम केलेलं आहे. माझी या ठिकाणी देवी चामुंडेश्वरला आज विनंती आहे की या सर्व मंडळींना अत्यंत चांगलं आरोग्य मिळू दे, चांगलं त्यांना आयुष्य लाभू दे आणि ह्यांच्या हातून अशीच चांगली सेवा आपल्या अंदुरलेवासी लोक असतील किंवा जिल्ह्यातील लोक असतील, ज्यांना गरज आहे असे लोक असतील, यांना ही सेवा ह्यांच्या हातून निरंतर घडू दे, असं बोलून मी माझे 4 शब्द संपवतो. धन्यवाद. खूप छान सर, आपले मौल्यवान विचार नक्कीच आम्हा सर्वांच्या ज्ञानात आणि विचारात एक परिवर्तन आणतील याची ग्वाही देतो. आणि आता आपण मुख्य सोहळा डायलिसिस मशीन लोकार्पण, आता इथं मशीन नाही आहेत पण ज्याला म्हणतात ना प्रतिरूप लोकार्पण, हा सोहळा मी सन्माननीय पाटकर साहेबांना विनंती करतो, तसंच अमिता पाटील मॅडम यांनाही विनंती करतो. सर्वांनीच उभं राहून या कार्यक्रमाचे साक्षीदार होऊया. सर्वांनी टाळ्या वाजवून या गोष्टीचं स्वागत करूया. आज किडनी डायलिसिस मशीन लोकार्पण सोहळा इथं खऱ्या अर्थानं पार पडतोय. दात्यांचेही आभार, पाहुण्यांचेही आभार, आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण इथे आलात, सर्व सज्जन भक्त भाविकांचेही आभार. आणि हा कार्यक्रम संपल्याचं 1 मिनिट फक्त सरांना जरा बोलायचंय. सांगायला अतिशय आनंद होतोय की आपण जे दिलेलं मशीन होतं ते कालच कार्यान्वित झालेलं आहे आणि त्या मशीनने तुम्हाला आशीर्वाद द्यायला ऑलरेडी चालू केलेलं आहे. कालपासून जवळपास 4 ते 5 डायलिसिस त्या मशीनवरती सक्सेसफुली झालेले आहेत.
म्हणजे तुमचं दान हे सत्कार पात्री पडलेलं आहे याची खात्री बाळगावी. धन्यवाद धन्यवाद. आपण सर्वांचा आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपल्याचं जाहीर करतो. धन्यवाद. बरं. सन्माननीय डॉक्टर संजय केसरे सरांना